शिवसेना भाजपमधील 25 वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर आता बीएमसी निवडणुकीपूर्वी नवी युती आकाराला येण्याची शक्यता आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर दाखल झाले होते अशी सूत्रांची माहिती आहे। युतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकारात्मक असून त्यांनी अजून जागांचा प्रस्ताव दिलेला नाही असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। भाजपला दूर ठेवण्याकरता तसंच मराठी मतांचं विभाजन टाळण्याकरता मनसेच्या टाळीला शिवसेना प्रत्युत्तर देणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। अरविंद भोसले आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भोसलेजी, मनसेकडून प्रस्ताव आलेला आहे, काही विचार होणार आहे का? आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला मिळाली आता। राताडा विषयाचा प्रस्ताव गेला आहे की नाही यापेक्षा शिवसेनेचे पक्षप्रमुख हे हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे ते पूर्णतः या विषयावरती निर्णय घेतील। कारण शिवसेनेची भूमिका ही सातत्याने मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशाच्या हिताची राहिलेली आहे। त्यामुळे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माननीय पक्षप्रमुख हे शिवसेनेचे पालक, संचालक, विश्वस्त आहेत आणि त्यामुळे या विषयावरती जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षप्रमुख घेतील। त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे शिवसेनेचं कर्तव्य असतं। तर हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे मुंबई महाराष्ट्राचं हित लक्षात घेता आतापर्यंत शिवसेनेची वाटचाल ही नेहमीच तमाम मराठी बांधवांना आणि हिंदुत्वाला समावेशक अशी वाटचाल आहे। तर या विषयावरती सध्या माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाचं पालन हे शिवसेनेचे कर्तव्य एवढं त्यांनी सांगू शकतो। नक्कीच, मात्र भोसलेजी, जी आम्हाला माहिती मिळते की त्यानुसार बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर आलेले होते आणि मनसे सुद्धा सकारात्मक आहे युतीसाठी अशी सुद्धा माहिती मिळते। त्याच्यामुळे आता नेमकी काय चर्चा आहे? तर विषय असा आहे की पुन्हा तर समजा आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली जी माहिती आहे, बाळा नांदगावकर तिथे समजा गेले असतील तर त्यांनी काय बोलले ते माननीय पक्षप्रमुखांचं त्यांचं झालेलं संभाषण आहे। त्यावरती बोलण्याचा तेवढा अधिकार अथवा दर्जा हा शिवसेने म्हणून आम्ही ठेवत नाही। कारण माननीय पक्षप्रमुख जो काही आम्हाला सूचना अथवा आदेश करतात त्याचं पालन करणे आमचं कर्तव्य असतं। हा धोरणात्मक निर्णय आहे। परंतु मी एवढंच फक्त सांगतो की आपण आता जे मराठी बोललात की मराठी मतांमध्ये विभाजन वगैरे, तर शिवसेना ही सर्वसमावेशक आणि मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे। आज 50 वर्षानंतर सुद्धा शिवसेनेची जी जोडतोड चालू आहे ती सर्वसमावेशक मराठी माणसाचं हित लक्षात घेऊन आहे। त्यामुळे या विषयाबद्दल जो धोरणात्मक निर्णय असेल ते पक्षप्रमुख त्याबद्दल निर्णय घेतील। नक्कीच नक्कीच धन्यवाद भोसलेजी, तुम्ही सविस्तर आमच्याकडे या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यासाठी। अरविंद भोसले शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर पक्ष षष्ठी निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे युतीसाठी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून आम्हाला मिळतेय। शिवसेना मनसे आता टाळी वाजणार का, शिवसेना आणि मनसेची युती आता होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।